नमस्कार. मी सत्यवर्धन दास बैरागी, हिंदवी भारत संघ प्रतिष्ठान या संस्थेचा संचालक. आज आपल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक निवडणुकींसारखी ही निवडणूक देखील अतिशय महत्वाची असते, कारण आपल्या मूलभूत गरजा, सोयी सुविधा इत्यादी याच संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होत असतात. आमच्या अंबरनाथ शहरात देखील अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. ह्या निवडणुकीत आपल्या शहराला नवीन उंचीवर नेण्याची एक चांगलीच संधी आपल्याकडे आहे, ज्यात भारतीय जनता पक्षाने सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील, ज्या सीए म्हणजेच सनदी लेखापाल अशा सुशिक्षित मातृशक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. हे जाणून मला अतिशय आनंद झालाय. भाजप ही निवडणूक विकास, सुशासन आणि पारदर्शकतेच्या स्पष्ट धोरणावर लढवत आहे. मी एक हिंदुत्वाचा कार्यकर्ता म्हणून आणि विकासाचा पुरस्कर्ता म्हणून तमाम अंबरनाथकरांना विनंती करतो की त्यांनी स्थिर आणि विकासाभिमुख शहरी सरकार आणण्यासाठी 2 डिसेंबरला सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडून नगराध्यक्ष पदासाठी सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील आणि त्यांच्या समवेत नगरसेवक पदासाठी प्रत्येक प्रभागात उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटनावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय. मी लहानपणापासून ऐकत आलोय की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, परंतु मी ताईंना आणि त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच विनंती करणार की त्यांनी 100% राजकारण करावं, 100% समाजकारणासाठी. कारण राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठीच एक योग्य साधन आहे. तर चला, विकासाच्या या स्पष्ट धोरणाला आपण मतदान करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.